हाय फ्रेंड्स, यशस्वी पॉलिटेक्निक मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक दीपक गोखले सर्व विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांचं मनापासून स्वागत करत आहे. या चॅनलच्या माध्यमातून फर्स्ट इयर पॉलिटेक्निक डिप्लोमामधील बेसिक मॅथ्स या सब्जेक्टच्या अभ्यासाकरता उपयुक्त ठरतील असे व्हिडिओ आम्ही पोस्ट करत आहोत. म्हणून मित्रांनो, विद्यार्थी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शक्य असेल तर लॅपटॉपवर पहा आणि अगदीच कमी वेळ असेल तर स्पीड वाढवून बघा. हे व्हिडिओज तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे फॉर्म्युलेज आणि सिंपल प्रॉब्लेम्स याची माहिती जरूर देतील, पण संपूर्ण सिलेबसच्या डिटेल स्टडी करता, भरपूर प्रॅक्टिस करता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या अभ्यासाचे टेस्टिंग करता नेमकं काय करायचं याची माहिती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला मित्रांनो, सफर सुरू करूया. मित्रांनो, मॅट्रिक्स इन्व्हर्स नेमकं काय असतं ते या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. पण ते बघण्या अगोदर आपल्याला मॅट्रिक्सचा को-फॅक्टर समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ते आपण 2x2 आणि 3x3 करता पटकन समजून घेऊया. आता मित्रांनो, 2x2 मध्ये इथं 2 1 3 -1 असा एक मॅट्रिक्स दाखवला आहे आणि ह्याचा जो मॅट्रिक्सचा को-फॅक्टर आहे तो या ठिकाणी A11, A12, A21, A22 अशा प्रकारे आहे. तसंच मॅट्रिक्सचा को-फॅक्टर फॉर 3x3 हे पण दाखवलं आहे. अर्थात मित्रांनो, A11 आणि A12 असंच प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे. A11, A12 असं मी म्हणत नाही आहे. ह्याचं कारण A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम. म्हणजे जो पहिला नंबर आहे तो रो नंबर इंडिकेट करतो, दुसरा नंबर कॉलम नंबर इंडिकेट करतो. आता ह्यातले A11, A12, A21, A22 यांना म्हणतो आपण को-फॅक्टर्स. त्यांचं एक मॅट्रिक्स तयार होतं, त्याला म्हणतात मॅट्रिक्स ऑफ को-फॅक्टर्स. कसं करायचं फास्ट बघूया मित्रांनो. आता A11 आहे तर A11 करता जे रो नंबर कॉलम नंबर आहेत त्यांना ॲड करा. एक आणि एक काय येईल 2. 1 + 1 2 हा इवन नंबर आहे तर इथं स्टार्टला +1 लिहायचं. 1 + 2 3 आहे, ऑड नंबर आहे, इथं स्टार्टला -1 लिहायचं. आता मित्रांनो गंमत बघा, काय करतो आपण जेव्हा 1 1चं आपल्याला मायनर क्रिएट करायचं आहे, म्हणजे इथं काहीतरी लिहायचं आहे, तितकं इंटरेस्टिंग आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मनातल्या मनात इलिमिनेट करायचा. ते सोपं जाण्याकरता हायलायटर वापरला आहे. या दोघांना इलिमिनेट करायला काय उरेल -1, तो इथे लिहिला जातो. आणि अर्थातच मित्रांनो, आता समजा तुम्हाला 1 2 वर्कआउट करायचं आहे तर फर्स्ट रो सेकंड कॉलम इलिमिनेट केला तर उरेल 3. ते इथं ती लिहून काढले. आणि म्हणून मित्रांनो A11चं उत्तर येईल +1 × -1 -1 आणि A12चं उत्तर येईल -1 × 3 -3. आता अर्थातच बाकीचे दोन वर्कआउट करता येतील आणि त्याचं को-फॅक्टर मॅट्रिक्स बनवता येईल, पण ह्या ठिकाणी आपण सॅम्पल कन्सेप्ट घेतो आहे. आता इथे बघा 3x3 मध्ये थोडंसं अजून इंटरेस्टिंग आहे. आता A11 बनवायचं आहे तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मनातल्या मनात इलिमिनेट करायचं. असं चान्स तुम्हाला मित्रांनो ॲक्च्युली परीक्षेत मिळणार नाही. जसं मी केलं आहे ते समजून देण्याकरता, सोपं करण्याकरता केले. 1 + 1 2 आहे, म्हणजे स्टार्टला +1. हे इलिमिनेट झाल्यावर काय उरलं ते एलिमेंट्स आपल्याला डिटर्मिनंटमध्ये कॉपी करायचे आहेत. म्हणजे काय येईल बघा, +1 0 × 1 बिकम्स 0, -4 × -1 -4. आता 0 -4 म्हणजे +4, 1 × +4 म्हणजेच A11चं उत्तर येतं माझं +4. आता बाळांनो थोडं इंटरेस्टिंग लॉजिक आपल्याला शिकायचं आहे रिगार्डिंग A21 आणि A32. आता असं काही नाही, कुठलेही घेतलेत मी. A32 आणि A21. आता A21 इकडे आहे बघा, तर याला करस्पॉन्डिंग A21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. तर मनातल्या मनात इलिमिनेट करणं सोपं जावं म्हणून त्याला हायलाईट करतो आहे. अर्थातच हे आपल्या समजण्याकरता आहे. 32 म्हणजे इथं आहे तो, 32 म्हणजे थर्ड रो सेकंड कॉलम. अर्थातच हे दोन्ही आपल्याला इलिमिनेट करायचे आहेत. आणि उरलेलं मित्रांनो आपल्याला डिटर्मिनंटमध्ये लिहिण्या अगोदर
आता 2 + 1 म्हणजे 3 आहे, ऑड आहे म्हणजे निगेटिव्ह. आता बघा कोण आलं, -1 -1 0 1. या ठिकाणी काय होईल, -1 × 1 -1 0 -1 0. आता बघा -1 -1 0 1 बरोबर लिहिलं आहे आपण मित्रांनो. -1 × -1 -1 0 × -1 0. बाहेर मायनस आत मायनस, म्हणजे A21चं उत्तर आलं +1. असं काय नाही मित्रांनो, कुठलंही पॉझिटिव्ह निगेटिव्ह येऊ शकतं. आता इथे बघा हे 2 रो आणि कॉलम एलिमिनेट केल्यावर 3 + 2 5 आहे, 2 1 0 1, 2 1 जार 2 आणि 0 1 जार 0, म्हणजे 2 - 0 2 -1. म्हणजेच मित्रांनो A3 -1 × 2 तयार होत आहे -2. आता आपण नेक्स्ट क्लिपमध्ये ह्याचा उपयोग करून इन्व्हर्स कसं काढायचं ते बघूया. मित्रांनो आता आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघायची आहे की ज्यामध्ये आपल्याला इन्व्हर्स वर्कआउट करायचं आहे बाय युजिंग ॲडजॉईंट मेथड. पहिली स्टेप आहे अर्थातच टू फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. अर्थात आपण असं ॲझ्युम करतो आहे की एचं इन्व्हर्स आपण वर्कआउट करतो आहे. प्रायर कंडिशन मित्रांनो अशी आहे की डिटर्मिनंट ए शुड नॉट बी इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात ही मेथड फक्त नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स करता ॲप्लाय होते. सेकंड स्टेप आहे टू फाइंड मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. त्याला आपण काय करतो, एम कॉल करतो, मागच्या स्क्रीनमध्ये बघितलं आपण. तिसरी स्टेप असते टू फाइंड ॲडजॉईंट ए. आता मित्रांनो ॲडजॉईंट ए म्हणजे काय असतं, ॲडजॉईंट ए म्हणजेच मॅट्रिक्स ट्रान्सपोज. जे तुम्ही कोफॅक्टर मॅट्रिक काढलं ना त्याचं ट्रान्सपोज घ्यायचं आहे, रोजला कॉलम करायचं आहे. आणि लास्ट स्टेप आहे ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉईंट ए. आता काही विद्यार्थी चाणाक्ष असतील, त्यांच्या लक्षात येईल की का बरं ह्या मेथडमध्ये डिटर्मिनंट 0 अलाउड नाही आहे. कारण इथे जर 0 आलं तर 1/0 बिकम्स इन्फिनिटिव्ह. त्यामुळे फक्त नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स करता ही मेथड अलाउड आहे. आता छोटे छोटे नोट्स आपण मित्रांनो बघायचा प्रयत्न करूया. अगदी पहिली एक छोटीशी नोट अशी आहे की ए आणि ए इन्व्हर्स यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर क्रॉस चेक केल्यावर उत्तर आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स यायलाच पाहिजे. आणि दुसरी इंटरेस्टिंग पॉईंट असा आहे मित्रांनो की जर आपल्याला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स किंवा ॲडजॉईंट मॅट्रिक्स विचारला असेल, इन्व्हर्स पूर्णपणे विचारलेलं नाही आहे, तर पहिली स्टेप जी आहे डिटर्मिनंटची ती स्किप करायला काही हरकत नाही आहे. सो वी कॅन स्किप डिटर्मिनंट ए if m or adjoint is asked. म्हणजे आपल्याला मॅट्रिक्सचा कोफॅक्टर विचारला असेल, ॲडजॉईंट विचारला असेल तर डिटर्मिनंटची काही गरजच नाही आपल्याला. आता थोडक्यात आपण मित्रांनो या ठिकाणी हे इलिस्ट्रेशन बघायचा प्रयत्न करूया की कशा प्रकारे या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स वर्कआउट केलं जातं. मॅट्रिक्स एकदा वाचूया. फर्स्ट रो आहे 2 3 -1 5 1 -3 दुसरा रो, 4 3 -2 तिसरा रो. आता बघूया पहिली स्टेप अर्थातच टू फाइंड डिटर्मिनंट ए. शांत चित्ताने आपण डिटर्मिनंट ए वर्कआउट करूया. 2 5 4 3 1 3 -1 3 -2. नॉर्मली मित्रांनो सोपं जाण्याकरता मी इथे एक लाईन ड्रॉ करतो. म्हणजे पहिला रो आहे त्याला मी रो ऑफ मल्टिप्लायर्स असं म्हणतो. पहिल्यांदा 2नी मल्टिप्लाय करायचं, मग 3नी आणि शेवटी -1नी. 2नी मल्टिप्लाय करताना मित्रांनो जी मायनरला प्रोसेस फॉलो केली होती तीच करायची आहे. 2 3 -1 आणि 2 5 4ला इलिमिनेट करायचं आणि लिहायचं 1 3
3 - 2. आता मित्रांनो ह्या एक्सपान्शनच्या रूलमध्येच सेकंडला मायनस आहे. परत तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. 3चा मायनर कोण आहे बघा बरं. फर्स्ट रो कट करा, सेकंड कॉलम कट करा. कोण उरलं 5 4 3 - 2. आणि अर्थातच शेवटचं मात्र कॅल्क्युलेशन प्लस आहे. त्याचा जर मायनर आपण पाहायचा प्रयत्न केला, फर्स्ट रो थर्ड कॉलम कट केला, तर काय उरेल मित्रांनो 5 4 1 3. आता एक्सपान्शन पूर्ण करूया. 2. नॉर्मली आपण काय करतो, लेफ्ट डायगोनल मायनस राईट डायगोनल. पहिला नंबर निगेटिव्ह असेल नो टेन्शन. 1 × -2 -2. 3 3s are 9. -3 मल्टिप्लाइड बाय पुन्हा एकदा तेच 5 × -2 -10. 4 3s are 12. 5 3s are 15 -4. Now we can say 2. -2 - 9 काय आलं -11. -10 - 12 काय येईल -22. तुम्हाला मी आता अनेकदा बोलतोय की कॅल्सीवर तुम्हाला सरळ सरळ करता येतं. 15 - 4 becomes 11. therefore -22. आता हे गमत बघा 3 × -2 -26 आहे. सॉरी -66 आहे, पण बाहेर मायनस आहे म्हणजे परत एकदा काय होईल प्लस. आणि हे झालं -30. आय बेग पार्डन -11. म्हणजे बाळांनो जर आपण उत्तर काढायचा प्रयत्न केला तर इट बिकम्स -22 + 66 - 11 बिकम्स 33. पहिल्यांदा आपण रिलॅक्स झालो कारण डिटर्मिनंटची किंमत नॉन झिरो आली आहे. दॅट इज ओके. आता नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आणि ॲडजॉइंट आणि इन्व्हर्स काढूया. मित्रांनो मगाच्या स्क्रीनमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघितली, डिटर्मिनंट वर्कआउट केला. आता थोडक्यात बघूया आपण ए इन्व्हर्स कसं करायचं. इथं मगाचा मॅट्रिक्स पुन्हा एकदा लिहिला गेला आहे. ए डिटर्मिनंट आपल्याला मिळालं होतं 33 33 ते लिहिलं गेलं आहे. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इथं अरेंज केलं आहे A11 A12 वगैरे वगैरे. आता 1 1 ची ॲडिशन 2 आहे म्हणजे इवन नंबर आहे म्हणून प्लस. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी आपण काय करतो तर ह्याचं आपण फर्स्ट कॉलमचं आपण मायनर घेणार आहोत. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा आणि जे उरेल ते घ्यायचं. 1 3 आणि 3 - 2 म्हणजे +1 मल्टिप्लाइड बाय 1 × -2 काय होईल मित्रांनो -2. शक्यतो मित्रांनो मी अशी काळजी घेतो की नंबर 2ला निगेटिव्ह नंबर आला तर त्याला ब्रॅकेट देतो आहे मी. इथं +1 × -11 म्हणजे उत्तर येणार आहे -11. आता जाऊया आपण A12कडे. A12ची ॲडिशन किती होती आहे 3 म्हणजे 3 म्हणजे ऑड म्हणजे -1. तुम्हाला कुठलं मायनर घ्यायचं आहे आता फर्स्ट रो सेकंड कॉलम कट करायचं आहे म्हणजे कोण उरलं 5 4 तुम्हाला दिसतं आहे. 5 4 3 - 2 इथे काय येईल बघा -1. 5 2s are -10. 4 3s are 12. therefore -1 × -22 becomes +22. म्हणजे सेकंड एलिमेंट आपल्याकडे माहीत झाला. A13 करताना मित्रांनो ॲडिशन 4 आहे म्हणजे इथे प्लस. कोणाचा मायनर घ्यायचा आहे फर्स्ट रो कट करा थर्ड कॉलम कट करा. 1 3 फर्स्ट रो थर्ड कॉलम काय उरेल 5 4 1 3. गुड न्यूज फॉर अस सगळे पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो. 5 3s are 15. 4 1s are 4 म्हणजे +1 × 11 दॅट इज नथिंग बट 11. म्हणजे पाहता पाहता आपला पहिला रो तयार झाला -11 22 आणि 11. शिफ्ट टू द सेकंड रो.
आता सेकंड रो करताना बघा 2 + 1 बिकम्स 3 म्हणजे -1. आणि आता कुठला मायनर घ्यायचा आपल्याला, अर्थातच सेकंड रो फर्स्ट कॉलम कट करून टाकायचा. 3 3 -1 -2 कसं होईल मित्रांनो, -1 मल्टिप्लाइड बाय 3 2 जार -6 आणि हे मायनस ऑफ मायनस नंबर 2ला मायनस आहे, मी लगेच त्याला ब्रॅकेट टाकला आहे बघा. -6 -+3 आलं, -6 + 3 -3 अँड देअरफॉर इट इज नथिंग बट +3. आता A to 2 काय येईल बघा, परत एकदा प्लस. मग अशी मी तुम्हाला म्हटलं बघा, काही टीचर असंही सांगू शकतात प्लस मायनस अल्टरनेट करू शकतो आपण, पण तो एक ॲप्रोच झाला, हा एक ॲप्रोच आहे. आता काय करायचं आहे, सेकंड रो सेकंड कॉलम कट करायचा आहे, म्हणजे काय उरेल 2 4 -1 -2 देअरफॉर +1 इंटू 2 इंटू -2 बिकम -4. आणि इथे असं येतं मित्रांनो -4 ब्रॅकेटमध्ये, ओ व्हेरी इंटरेस्टिंग, -4 -4 म्हणजे +4, -4 + 4 0, 1 इंटू 0 इज नथिंग बट 0. तर मला एक सांगायचं आहे मित्रांनो की ह्याला 0ची ॲलर्जी नाही आहे. पुन्हा एकदा आता काय करूया, सेकंड रो थर्ड कॉलम इलिमिनेट करूया. 2 4 3 3 आपले मायनरचे मेंबर असतील. 2 4 3 3. गुड न्यूज काय आपल्याकरता, नो निगेटिव्ह नंबर. 2 3 जार 6 -12 -1 मल्टिप्लाइड बाय -6 बिकम्स +6 असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजे सेकंड रो तयार झाला 3 0 6. नाउ लेट अस गो टू थर्ड रो. थर्ड रो कसा करणार मित्रांनो आपण, आता तिसरा रो फर्स्ट कॉलम इलिमिनेट करायचं आहे आपल्याला. 3 + 1 असल्यामुळे +1, 4 असल्यामुळे म्हणजे इथे येईल 3 1 -3. काय येईल बघूया, +1 इंटू 3 3 जार 9 -1 9 -1 म्हणजे +1 10, +1 इंटू 10 बिकम्स 10. A32 काय येईल बघा, अर्थातच मायनस. A32 करताना थर्ड रो सेकंड कॉलम कट करा. 2 5 -1 3 त्याचं मायनर आहे, -1 मल्टिप्लाइड बाय 6 -5 म्हणजे बिकम्स 11, दॅट इज नथिंग बट -11. पटकन शोधायसोबत जाऊन मी ॲरो दिला आहे तिथं. आणि A33 पुन्हा एकदा प्लस, कारण रो नंबर कॉलम नंबरची ॲडिशन इवन आहे ते. आता तुम्हाला काय करायचं आहे, थर्ड रो थर्ड कॉलम इलिमिनेट करायचं आहे. 2 5 3 1 आता आपला पुढचा मायनर आहे. गुड न्यूज पुन्हा एकदा, एव्हरीथिंग इज प्लस हिअर. 2 1 जार 2 -15 +1 इंटू -13 म्हणजे उत्तर आलं -13. मित्रांनो सांगायला आनंद होत आहे की आपले तिन्ही रोज आता तयार झालेले आहेत. नाउ लेट अस व्हेरी क्लोज टू द कन्क्लुजन ऑफ आन्सर. एम काय येईल बघा, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर पहिला आहे -11 22 11 फॉलोड बाय 3 0 6 फॉलोड बाय 10 -11 -13. मित्रांनो पुढच्या स्टेप्सच्या अक्षरशः फॉर्मॅलिटीज आहेत. ॲडजॉईंट ए इज अ व्हेरी सिम्पल. काय करतो आपण, एम ट्रान्सपोज घेतो, जे रोज आहेत ते कॉलम होतील 11 22 11 -11 22 11 फॉलोड बाय 3 0 6 10 -11 -13. मित्रांनो लास्ट स्टेप आता फॉर्मॅलिटी स्टेप आहे. ए इनवर्स बरोबर डिटर्मिनंट ए 1 इंटू ॲडजॉईंट ए. बस मित्रांनो, जर तुम्हाला कोचिंग आवडत असेल व्हिडिओजना लाईक द्या, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
let me conclude this. 1/33 followed by -11 3 10 22 0 -11 11 6 -13. थँक्यू मित्रांनो फॉर ऑब्झर्विंग दिस व्हिडिओ कम्प्लीट.